काल हा मी पनीर राईस बनवला होता, तर सगळ्यांची एकच कमेंट की ताई ह्याची रेसिपी कधी शेअर करणार. तर आता ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते बघा. तर सगळ्यात अगोदर पाणी उकळायला ठेवलं, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घातलं. आता हा सेला तांदूळ आहे, स्वच्छ धुवून ना 10 मिनिटं मी पाण्यात भिजत ठेवला होता आणि त्या पाण्यात घालून घेतला आणि त्याच्यात चवीपुरतं मीठ आणि लिंबाचा रस टाकला. तर लिंबाच्या रसामुळे ना एकदम पांढरा शुभ्र राईस बनतो आणि एकदम सुटसुटीत बनतो. तर इथं बघा पनीरचे असे मी छोटे छोटे काप करून घेतले होते आणि त्याच्यामध्ये हळद, मिरची पावडर घालते आणि धनिया पावडर घालते. तर आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे. त्याआधी मी तर चवीपुरतं मीठ, आलं लसणची पेस्ट आणि कोथिंबीर घातली आणि ना एक मोठे 2 चमचे मी तर दही घातलेलं आहे, फ्रेश दही बरं का. तर ते सगळं व्यवस्थित मिक्स करून एक 15 मिनिटासाठी मी झाकून ठेवून दिलं. त्याच्यानंतर इथं पॅनमध्ये मी बटर आणि तेल एकत्र गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे पनीर ना 1-2 ते 3 मिनिटं परतून घेतलं छान असं. त्याच्यामुळे एकदम ना खमंग लागतं पनीर. तोपर्यंत राईस शिजला होता, पाणी साईडला काढून घेतला आणि बघा राईस एकदम सुटसुटीत झाला होता. आता इथं कढईत तेल गरम करून त्याच्यामध्ये ना दालचिनी, तमालपत्र, जिरं टाकलं, हिरव्या मिरच्या 2-3 घातल्या, 1-2-3 कांदे मी छान असे परतून घेतले, 2 टोमॅटो आणि आलं लसणची पेस्ट घालून ते पण परतून घेतलं. अगदी थोडीशी हळद घातली, मिरची पावडर, धनिया पावडर, सगळ्यात महत्त्वाचं गरम मसाला घातला, सगळे 1-1 चमचा घातले. परत थोडंसं बटर टाकून त्याला छान असं मस्त परतून घेतलं, एकदम लो फ्लेमवरती बरं का. आता याच्यामध्ये हा जो शिजवलेला राईस आहे ना तो घालून घेतला, चवीपुरतं मीठ घातलं आणि हे जे पनीर आपण मगाशी परतून घेतलं होतं तर ते सगळं घालून घेतलं ह्याच्यामध्ये आणि आपल्याला ना हे सगळं अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरती बरं का. सगळं छान मिक्स झालं. मला धुरी द्यायची होती, कोळसा गरम केला, पटकन तूप सोडलं त्याच्यावरती आणि झाकून ठेवलं एक 10 मिनिटासाठी आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते एवढा मस्त पनीर राईस बनला होता ना, तुम्हाला काय सांगून बघू शकता. एकदम असा सुटसुटीत बनला होता आणि स्मोक तर एवढा मस्त लागला होता ना. खरंच एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला पनीर राईस पुदिन्याच्या चटणीसोबत खायला आवडतो की दह्यासोबत आवडतो मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. बाय बाय.